नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ चालू घडामोडीवर आधारित आहे आणि यामध्ये 1 डिसेंबर 2023 ते 16 जानेवारी 2024 पर्यंतचे अति महत्त्वपूर्ण 50 प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला UPSC, PSI, STI, ASO, पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, दारूबंदी पोलीस भरती तसेच IBPS भरती आणि इतर राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरतील। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे मिझोरम। तर मिझोरम या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजातीही शोधून काढलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? डॉक्टर प्रभा अत्रे यांचे हे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे संगीत। तर डॉक्टर प्रभा अत्रे हे संगीत या क्षेत्राशी संबंधित होत्या। नेक्स्ट क्वेश्चन, 2023 मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक हे होईल, ते म्हणजे विशाखा विश्वनाथ यांना 2023चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारच्या स्वच्छता संरक्षण 2023च्या पुरस्कारात देशात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक हा पटकावलेला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे महाराष्ट्र राज्याने। तर महाराष्ट्र राज्याने केंद्र सरकारच्या स्वच्छता संरक्षण 2023च्या पुरस्कारात देशात प्रथम क्रमांक हा मिळवलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर हे ठरलेले आहे? मध्य प्रदेशातील इंदोर हे शहर देशामध्ये कितव्यांदा स्वच्छ शहर असे ठरले आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे 7व्यांदा। मध्य प्रदेशातील इंदोर हे शहर 7व्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर असे ठरलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन हे कोठे करण्यात आले आहे? पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन हे कोठे करण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे पैठण या ठिकाणी पहिल्यांदा मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतात 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? भारतामध्ये 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे राष्ट्रीय युवा दिवस हा भारतामध्ये 12 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट द्वारे 3री आंतरराष्ट्रीय साखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे पुणे या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट द्वारे 3री आंतरराष्ट्रीय साखर परिषद आयोजित करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे
सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारताचा हा कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 5. तर गर्भाशय व मुखाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारताचा हा 5वा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण हे केले आहे? त्याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे जापान या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण हे केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती कंपनी जगातील सर्वात महागडी कंपनी ठरली आहे? खालीलपैकी कोणती कंपनी ही जगातील सर्वात महागडी कंपनी ठरली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट ही कंपनी जगातील सर्वात महागडी कंपनी ठरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे यजमान पद कोणत्या देशाकडे आहे? तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे युगांडा या देशाकडे अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे यजमान पद हे युगांडा या देशाकडे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इंडियाज अनडिस्क्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इंडियाज अनडिस्क्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे अरविंद नरेन हे इंडियाज अनडिस्क्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. पंजाबमध्ये 4,000 कोटी रुपयांच्या 29 राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? पंजाबमध्ये 4,000 कोटी रुपयांच्या 29 राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे नितीन गडकरी यांच्या हस्ते पंजाबमध्ये 4,000 कोटी रुपयांच्या 29 राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन हे करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2023 या वर्षात देशात सर्वाधिक प्रदूषित शहरात दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 8व्या क्रमांकावर 2023 या वर्षात देशात सर्वाधिक प्रदूषित शहरात दिल्ली हे शहर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. IIT मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू करणार आहे? IIT मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस हे कोणत्या देशात सुरू करणार आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे श्रीलंका या देशामध्ये IIT मद्रास हे आपले विदेशी कॅम्पस हे श्रीलंका या देशात सुरू करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्यात कापूस लागवडीखालील सरासरी क्षेत्र हे किती हेक्टर आहे? महाराष्ट्रात कापूस लागवडीखालील सरासरी क्षेत्र हे किती हेक्टरवर आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 41,83,000 हेक्टर हे महाराष्ट्र राज्यात कापूस लागवडीखालील सरासरी क्षेत्र हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2023 या वर्षात किती भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 2.90 लाख भारतीय पर्यटकांनी मालदीव या देशाला 2023 मध्ये भेट ही दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कुठे होणार आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे पणजी. 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा ही होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरीही दिलेली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे पृथ्वी विज्ञान यांना विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नव्या योजनेला ही मंजुरी दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचा
विकास दर 2024मध्ये किती टक्के राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तविलेला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 6.2 एवढा विकास दर हा 2024मध्ये राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तविलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत 5 वर्षांसाठी करार हा केलेला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे गयाना या देशासोबत कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने 5 वर्षासाठी करार हा केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी ही किती किलोमीटर एवढी झाली आहे? भारताच्या राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी ही किती किलोमीटर एवढी झालेली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 1,46,145 किलोमीटर एवढी भारताच्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी ही झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी युवा महोत्सव हा होत आहे? महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी युवा महोत्सव हा होत आहे? तर 16 वर्षांनी महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव हा होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे डॉक्टर नितीन करीर यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्तीही करण्यात आली आहे? 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्तीही करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे अरविंद पानगडिया यांची 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याने सलग कितव्यांदा कुमार गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 9व्यांदा महाराष्ट्र राज्याने सलग कुमार गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीची या पिकाची पेरणी झाली आहे? तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे सोलापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्वारी या पिकाची पेरणीही झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्तीही करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे किरण देशमुख यांची भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे मसाला क्वीन या नावाने कमलताई परदेशी हे प्रसिद्ध होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यात यंदाचा रब्बी हंगामातील पेरण्यामध्ये किती टक्के घट झाली आहे? महाराष्ट्र राज्यात यंदाच्या रब्बी हंगामामध्ये पेरण्यासाठी किती टक्के घट ही झालेली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 11% एवढी घट ही महाराष्ट्र राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात पेरणीमध्ये झालेली घट ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे महाराष्ट्र या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा ही कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा ही सुरू होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
केंद्र सरकारने देशभरात किती नवीन सैनिक शाळा उभारण्याचा निर्णय हा घेतलेला आहे? केंद्र सरकारने देशभरात किती नवीन सैनिक शाळा उभारण्याचा निर्णय हा घेतलेला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे नवीन 100 सैनिक शाळा या केंद्र सरकारने देशभरात उभारण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र एस.टी. मंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे डॉक्टर माधव कुसेकर यांची महाराष्ट्र एस.टी. महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? महाराष्ट्र सरकारने कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती ही करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे? देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना ही कोठे करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे चंदीगड या ठिकाणी देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना ही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे मुंबई या ठिकाणी भारतीय नौदलाच्या INS इन्फाळ या युद्धनौकेचे अनावरण हे करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने कोणत्या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे फिनलँड या देशाच्या राजदूतपदी हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने नियुक्ती ही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कितवे वर्ष आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे 100वे वर्ष यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे वर्ष हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 85वा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावले? 85व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे चिराग सैन यांनी 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात सर्वाधिक कारागृहाची संख्या ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आर्क्टिक प्रदेशावर टिंबटिंबचा आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा ठरला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 2023 हा आर्क्टिक प्रदेशावरचा आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा हा ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या तीर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे जगन्नाथपुरी हे उत्तर एकदम बरोबर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे साहित्य या क्षेत्राशी संबंधित होते. नेक्स्ट क्वेश्चन. कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन. देशात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या JN.1 विषाणू रुग्ण आढळलेला आहे? देशात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या JN.1 विषाणूचा रुग्ण आढळलेला आहे? तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक, ते म्हणजे केरळ या ठिकाणी देशात कोरोनाच्या नव्या JN.1 विषाणूचा रुग्ण हा आढळलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे करण्यात आले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण मी तुम्हाला असेच प्रश्न हे घेऊन येत राहील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.